तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, न्यूटनचे एकूण गतिविषयक एकूण किती नियम आहेत? न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, न्यूटनचे एकूण गतिविषयक एकूण 3 नियम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी कोणते राष्ट्र हे सार्क संघटनेचा सदस्य नाही? खालीलपैकी कोणते एक राष्ट्र हे सार्क संघटनेचा सदस्य नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, चीन देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, संरक्षण हा विषय भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या सूचीमधला विषय आहे? संरक्षण हा विषय भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या सूचीमधला विषय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, संघसूची या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, आधारवड हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या जीवन प्रवासावर आधारित पुस्तक आहे? आधारवड हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या जीवन प्रवासावर आधारलेलं पुस्तक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, शरद पवार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5वा, पाण्याची महत्तम घनता खालीलपैकी कोणत्या तापमानाला असते? पाण्याची महत्तम घनता खालीलपैकी कोणत्या तापमानाला सर्वात जास्त असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, 4°C या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6वा, F-16 हे खालीलपैकी काय आहे? F-16 हे खालीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, लढाऊ विमान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7वा, खालीलपैकी कोणाला भारतरत्न पुरस्कार हा प्राप्त झालेला नाही? खालीलपैकी कोणाला भारतरत्न हा पुरस्कार प्राप्त झालेला नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, महात्मा गांधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, महाराष्ट्र राज्याचे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते? महाराष्ट्र राज्याचे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, नागपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, स्वामी विवेकानंदांचे गुरु खालीलपैकी कोण आहेत? स्वामी विवेकानंदांचे गुरु खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, माझी जन्मठेप या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? माझी जन्मठेप या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, विदा सावरकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, नवेगाव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नवेगाव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, गोंदिया जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था व श्रद्धानंद छात्रालय यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था व श्रद्धानंद छात्रालय खालीलपैकी कोणी स्थापना केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, डॉक्टर पंजाबराव देशमुख या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, खरोसा लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? खरोसा लेणी या महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, लातूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, सतकोशिया ही घळई खालीलपैकी कोणत्या नदीच्या पात्रामध्ये निर्माण झालेली आहे? सतकोशिया ही घळई खालीलपैकी कोणत्या नदीच्या पात्रामध्ये निर्माण झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, महानदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, इराक या देशाला खालीलपैकी कोणत्या देशाची सीमाही लागत नाही? इराक या देशाला खालीलपैकी कोणत्या देशाची सीमाही लागत नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, स्पेन देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, दीपा कर्माकर खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? दीपा कर्माकर या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, जिम्नॅस्टिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेले आहे? भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेलं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, सन 1950 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, सातपुडा पर्वतामधले सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं आहे? सातपुडा या पर्वतामधले सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणते शिखर आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 धूपगड शिखर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 कुलोम हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? कुलोम हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्युत प्रभार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महात्मा गांधी खालीलपैकी कोणत्या गोलमेज परिषदेला उपस्थित होते? महात्मा गांधी खालीलपैकी कोणत्या गोलमेज परिषदेला हजर राहिले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दुसरी गोलमेज परिषद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 समर्थ रामदास महाराज यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? समर्थ रामदास महाराज यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सज्जनगड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 ग्रॅमी पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामधला पुरस्कार आहे? ग्रॅमी पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जाणारा पुरस्कार आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 संगीत क्षेत्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून सुरू केली होती? महात्मा गांधी यांनी दांडी यात्रेला प्रारंभ खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून केला होता? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 साबरमती गुजरात या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे चित्रकूट हा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवरचा धबधबा आहे? चित्रकूट हा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवरचा धबधबा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 इंद्रावती नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 अहिराणी ही भाषा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये बोलली जाते? अहिराणी ही भाषा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये बोलली जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 रेड्डी हे बंदर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले बंदर आहे? रेड्डी हे महाराष्ट्रामधले बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले बंदर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 पंढरपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? पंढरपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 भीमा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 महाराष्ट्र राज्यामधले पहिले स्मार्ट विलेज खालीलपैकी कोणतं आहे? महाराष्ट्र राज्यामधले पहिले स्मार्ट विलेज खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हरिसाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 भारतामधला सर्वात लहान संघराज्य प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? भारतामधला सर्वात लहान संघराज्य प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लक्षद्वीप या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 धर्मशाळा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? धर्मशाळा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हिमाचल प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 आग्रा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? आग्रा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यमुना नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 पहिली बौद्ध धम्म परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरली होती? पहिली बौद्ध धम्म परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राजगृह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे? थुंबा हे भारतामधले उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 म्यानमार या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? म्यानमार या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यांगून या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 राजा रवि वर्मा हे खालीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहेत? राजा रवि वर्मा हे खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 चित्रकला या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 15 सन 1904 मध्ये प्राचीन स्मारक कायदा संमत करण्याचे श्रेय खालीलपैकी कोणास जाते? सन 1904 मध्ये प्राचीन स्मारक कायदा संमत करण्याचे श्रेय खालीलपैकी कोणाचे आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड कर्झन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 पिट्स इंडिया हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी मंजूर झाला होता? पिट्स इंडिया हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी मंजूर झाला होता? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1784 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 19 चौदार तळे सत्याग्रह कोठे व केव्हा झाला होता? चौदार तळे सत्याग्रह कोठे व केव्हा झाला होता? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1927 महाड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1674 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 लिंबाच्या रसामध्ये खालीलपैकी कोणते ॲसिड असते? लिंबाच्या रसामध्ये खालीलपैकी कोणते ॲसिड असते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सायट्रिक ॲसिड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 पाण्याचा प्रवाह मोजण्याचे एकक खालीलपैकी कोणता आहे? पाण्याचा प्रवाह मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणता आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 क्युसेक्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालीलपैकी कोणता वायू हा भरलेला असतो? इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालीलपैकी कोणता वायू हा भरलेला असतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नायट्रोजन वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 दुधाचे दही होणे याला खालीलपैकी कोणता बदल म्हणतात? दुधाचे दही होणे यांना खालीलपैकी कोणता बदल म्हणतात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक रासायनिक बदल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 नागरी सेवा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? नागरी सेवा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 21 एप्रिल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 रेड क्रॉस या संस्थेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? रेड क्रॉस या संस्थेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जिनिवा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 कोसबाडच्या टेकडीवरून हे आत्मवृत्त खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे? कोसबाडच्या टेकडीवरून हे आत्मवृत्त खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अनुताई वाघ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 लक्षद्वीप बेटे खालीलपैकी कोणत्या समुद्रामध्ये आहेत? लक्षद्वीप बेटे खालीलपैकी कोणत्या समुद्रामध्ये आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अरबी समुद्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? भारत स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आचार्य कृपलानी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 वास्को द गामा याने कालिकत येथील खालीलपैकी कोणत्या राज्याकडून व्यापारी सवलती मिळवल्या होत्या? वास्को द गामा यांनी कालिकत येथील खालीलपैकी कोणत्या व्यापाऱ्याकडून व्यापारी सवलती मिळवल्या होत्या? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 झामोरीन राजा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मुस्लिम लीगची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? मुस्लिम लीगची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1906 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 हरिजन सेवक संघ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? हरिजन सेवक संघ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 न्यू इंडिया कॉमनवेल्थ ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणाची आहेत? न्यू इंडिया कॉमनवेल्थ ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणाची आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर ॲनी बेझंट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 नेपोलियन ऑफ इंडिया खालीलपैकी कोणास म्हटले जाते? नेपोलियन ऑफ इंडिया असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 समुद्रगुप्त या ठिकाणी योग्य आन्सर होईल.